बातमी येते मुलुंडमधून। मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झालेला आहे। कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले। त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी झाली, धक्काबुक्की झाली। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय। दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात आता उपमुख्यमंत्री फडणवीस देखील दाखल झालेले आहेत। आरोप असा आहे की आम्हाला जेव्हा साधारण 6 वाजता कळलं, 5:30-6 वाजता, की इथे भारतीय जनता पार्टीने बेकायदेशीर कार्यालय घेतले। मिहिर कोटेचा जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, त्या तिथून पैशाची काहीतरी घेणेदेणं चालू आहे। आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा हे जे इलेक्शन कमिशनरची लोक होती आतमध्ये गेली। आतमध्ये मग सिनियर साहेब आले, मुलुंड सिनियर साहेब, त्यांनी 2 लाखाची कॅश पकडली गेली। 2 लाखाची कॅश पकडली गेली आणि बाकीचा आमचा असा संशय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इथे पैसे आहेत, मोठ्या प्रमाणात पैसे आहेत आणि ह्याचे काय ते बंदोबस्त झाला पाहिजे। तर या संपूर्ण घटनेवरती या क्षणी प्रसाद लाड बोलतायत, थेट पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही। संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला, त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला। हा हल्ला सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। एकूण वारंवार ईशान्य मुंबईमध्ये असे आरोप प्रत्यारोप वारंवार होताना दिसतात। 6 विधानसभा लोकसभा मध्ये सगळ्यात जास्त वादाची या ठिकाणी वारंवार आपल्याला समोर पाहायला मिळते। ज्या पद्धतीमध्ये गुंड प्रवृत्तीचे उमेदवार समोर दिले गेले, ज्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीची लोक फिरतायत, त्यांच्याकडून अपेक्षाच ही आहे। परंतु आम्ही संस्कृतीने चालणारी लोक आहोत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लोक आहोत। आमचा उमेदवार हा संविधानाला धरून चालणारा आहे, त्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही याचा संघर्ष करू, न्याय मागू आणि निश्चितपणे जो हल्ला झालाय त्याचा आम्ही निषेध करतो। जे आरोप केले गेलेले आहेत ठाकरे गटाकडून की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे ठेवण्यात आलेले होते आणि अगदी बाचाबाची देखील काही लोक, मला असं वाटतं की हे सगळे बोगस बकवास आरोप आहेत। ज्या पद्धतीमध्ये इलेक्शन कमिशनची लोकही कार्यालयात गेली, तिथे काहीही अजूनपर्यंत मिळालं नाही। आपण देखील तिकडे गेला होतात। मला वाटतं की जे भीती मनामध्ये आता निर्माण झाली आहे की ज्या पद्धतीमध्ये मिहिर कोटेचांना लोकांचं जनतेचं समर्थन मिळतंय, कार्यकर्त्यांचं समर्थन मिळतंय, त्याच्यामध्ये घाबरून खोट्या प्रकारची खोटीनाटी उद्योग करणं हे संजय राऊत आणि त्यांच्या भावाचं देखील कृत्य आहे। ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत खोट्या प्रकारचे आरोप करतात, सुनील राऊत ज्या पद्धतीचे आरोप करतात, हा त्याचाच एक प्रकार संजय पाटलांना घेऊन केलाय। कायद्याच्या माध्यमातून त्याचं उत्तर दिलं। उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल झालेले। उपमुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत, राज्याचे भाजपाचे नेते म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या उमेदवारावर कार्यकर्त्यांवर हल्ला होतो, तेव्हा त्या कार्यकर्त्याला बघण्यासाठी, भेटण्यासाठी, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृती माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री हे आज या ठिकाणी आलेले आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये आज महायुती आणि इंडिया आघाडीच्या तोफा